नमस्कार, मी दीपाली पालविश मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. या व्हिडिओ चॅनलवरती आपण बाळाच्या सॉलिड रेडीनेस सायन्स बद्दल एक सविस्तर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. म्हणजे अशी कोणती लक्षणं आहेत की जी लक्षणं जर तुम्ही बाळामध्ये ऑब्झर्व करत असाल तर त्यानंतर तुम्ही बाळाला वरचा आहार सुरू करू शकता किंवा बाळ ते आहार पचवू शकतं. जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिटेल व्हिडिओ लिंक इथे आय बटन मध्ये आहे, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आता एकदा का बाळ हा सॉलिड रेडीनेस सायन्स दाखवायला लागला की त्यानंतर हळूहळू तुम्हाला बाळाला वरचा आहार देणं हे गरजेचं आहे. मी सुद्धा आधी त्याला आता वरचा आहार सुरू केलेला आहे आणि जसे मी तुमच्यासोबत हे जे काही त्याचे व्हिडिओज आहेत शेअर करते आहे तर त्यानंतर बऱ्याचशा पालकांच्या मला नेहमी कमेंट्स मिळतात की बाळाला वरचा आहार किती वेळा द्यायला हवा, कोणत्या टायमिंग मध्ये द्यायला हवा, किती प्रमाणामध्ये द्यायला हवा, कसा बनवायला हवा, कोणते पदार्थ द्यायला हवे किंवा बाळाला तो आहार व्यवस्थित पचतो आहे की नाही हे आपल्याला कसं समजेल किंवा जर पचत नसेल तर त्यावेळी तुम्ही काय करायला हवं किंवा बाळाला वरच्या आहाराची गोडी लागण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो करायला हव्यात. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या मिळणार आहेत. जर तुम्ही सुद्धा तुमच्या बाळाला वरचा आहार देत असाल किंवा द्यायला सुरू केले असेल किंवा विचार करत असाल तर आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं अपडेट तुम्हाला मिळत राहील. वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे. सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की सुरुवातीला बाळाला कोणता आहार देणं गरजेचं आहे. यामध्ये आपण नेहमी रिकमेंड करतो की बाळाचा पहिला जो आहार आहे हा नेहमी फळांच्या प्युरीज असायला हव्यात. कारण फळांच्या प्युरी एकतर चवीने गोड आहेत, यामध्ये भरपूर असं न्यूट्रिशन आहे, पटकन बनतात सुद्धा, पचायला हलके आहेत, त्यामुळे बाळ हा इझिली ऍक्सेप्ट करतो. गोडसर भाज्यांच्या प्युरी सुद्धा तुम्ही बाळाला देऊ शकता, परंतु बऱ्याचदा हे जे काही गोडसर भाज्या आहेत म्हणजे बटाटा, रताळे, भोपळा यामुळे बाळाला गॅसेस होण्याची शक्यता असते. शिवाय फळं एवढ्या या गोड नसल्या कारणामुळे बाळ हा ऍक्सेप्ट करतोच असं नाही. त्यामुळे फळांचा जो ऑप्शन आहे हा अगदी बेस्ट आहे. फळांच्या प्युरीज बनवणं अतिशय सोपं आहे. जे काही कठीण फळं आहेत त्यांची वरची सालं काढून तुम्ही ही फळं एकतर उकडून किंवा शिजवून घेऊ शकता आणि पाण्यासहित हे मिक्सरमध्ये ब्लेंड करून पातळ अशी प्युरी बाळाला देऊ शकता. आता जी काही सॉफ्ट फळं आहेत म्हणजे केळी असेल, आंबा आहे, पपई आहे, हे तुम्हाला शिजवण्याची गरज नाही आहे. असं तुम्ही पाण्यासोबत किंवा ब्रेस्ट मिल्क किंवा फॉर्म्युला मिल्क सोबत हे ब्लेंड करून त्याची प्युरी करून बाळाला देऊ शकता. पहिल्या 12 महिन्यापर्यंत म्हणजेच 1 वर्षापर्यंत बाळाला कोणत्याही प्रकारचं अॅनिमल मिल्क देणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. बऱ्याचदा बाळाला पहिला आहार म्हणून भाताची पेस्ट किंवा डाळीचं पाणी देण्याचं सजेस्ट केलं जातं. हे पचायला हलकं आहे, बाळ व्यवस्थित घेतो सुद्धा, परंतु याची चव गोडसर नसल्या कारणामुळे बऱ्याचदा बाळ हा थोड्या दिवसांनी हे घेणं बंद करतो. शिवाय यामध्ये जे न्यूट्रिशन आहे हे फळांच्या प्युरीपेक्षा किंवा भाज्यांच्या प्युरीपेक्षा कमी असल्या कारणामुळे बाळासाठी ते म्हणावं तेवढं फायदेशीर राहत नाही. त्यामुळे जोपर्यंत बाळ एक 3-4 फळं आणि 3-4 भाज्या पचवत नाही तोपर्यंत तुम्हाला बाळाला ही जी काही धान्य आहेत किंवा डाळी आहेत हे देणं अवॉइड करायचं आहे. आता जर बाळ घेत नसेल तर आपल्याला हे सजेशन मिळतात की त्यामध्ये थोडंसं मीठ ऍड करा किंवा साखर ऍड करा. 12 महिन्यापर्यंत बाळाला साखर किंवा मीठ कोणत्याही फॉर्म मध्ये तुम्हाला अजिबात द्यायचं नाही, कारण यामुळे बाळाला भविष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ज्या काही ओरिजिनल चवी आहेत तर त्या चवीचा आहार बाळाला देणं गरजेचं आहे. बाळाला आईच्या दुधाव्यतिरिक्तची कोणतीही चव माहित नाही. तुम्ही ज्या पद्धतीने बाळाला ती टेस्ट इंट्रोड्यूस करणार आहे त्यानुसार बाळाचे जे टेस्ट बर्ड्स आहेत हे हळूहळू डेव्हलप होणार आहेत आणि बाळ हा ती चव ऍक्सेप्ट करणार आहे. कदाचित पहिल्यांदा बाळ हा नकार देईल किंवा तो घेणार नाही, उलटी काढेल, तोंडातून बाहेर काढेल, परंतु जसं तुम्ही परत ट्राय करत राहाल तर त्यानंतर हळूहळू बाळाला त्याची सवय होईल. आपल्याला हे अळणी वाटतं किंवा अजिबातच गोड नाही असं वाटतं कारण आपल्या जिभेला त्या गोष्टीची सवय झालेली आहे. आता कन्सिस्टन्सी म्हणाल तर सुरुवातीला अगदी पातळ अशी दुधाप्रमाणे पातळ कन्सिस्टन्सीची ही जी प्युरीज आहेत ह्या तुम्हाला बनवायच्या आहेत. जसं बाळ घ्यायला लागेल त्यानंतर हळूहळू ही जी कन्सिस्टन्सी आहे ही तुम्ही ठीक करू शकता, थोडीशी घट्टसर करू शकता. 6 ते 8 महिन्यापर्यंत बाळाला अगदी प्युरीड पदार्थ देणं गरजेचं आहे. मॅश केलेले पदार्थ बाळाला या दरम्यान चोकिंग करू शकता, त्यामुळे ही जी रिस्क आहे ही तुम्ही घ्यायची नाही. मिक्सरमध्ये बारीक केलेला अगदी प्युरीड असा पातळ आहार बाळाला द्यायचा आहे. टेम्परेचर म्हणाल तर नेहमी थोडंसं रूम टेम्परेचरवरती किंवा थोडंसं ल्युकवॉर्म असणारे जे काही पदार्थ आहेत हे तुम्हाला बाळाला द्यायचे आहेत. एकदा बनवलेला जो काही आहार आहे हा तुम्ही 4 तासापर्यंत बाळाला देऊ शकता. जे काही रेडीमेड सेरेलॅक आहे किंवा पॅकेटमधले जे काही पदार्थ आहेत हे बाळाला देणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. आता सुरुवातीला बाळाला हा जो आहार आहे हा किती प्रमाणामध्ये द्यायला हवा तर याचं कोणतंही फिक्स प्रमाण नाही. मी नेहमी सांगते की बाळाचा हा जो आहार आहे हा बाळाला वरच्या आहाराची गोडी लागावी किंवा आईच्या दुधाव्यतिरिक्त ही काही चवी आहेत हे बाळाला समजाव्यात, वेगळं टेक्स्चर मिळावं यासाठी असतो. त्यामुळे 1 वाटी 2 वाटी असं बाळाने काहीतरी खायला हवं अशी तुम्हाला अपेक्षा ठेवायची नाही किंवा फोर्सफुली बाळाला फीड करायचं नाही. बाळाला भरवत असताना जोपर्यंत बाळ आ करतो आहे तोपर्यंतच तुम्हाला बाळाला द्यायचं आहे. जर बाळ तोंड फिरवायला लागला, रडायला लागला किंवा बाळ तोंडातून बाहेर काढायला लागला, उलटी करायला लागला तर त्यानंतर तुम्हाला बाळाला देणं हे बंद करायचं आहे. ऑलमोस्ट 7 महिन्यापर्यंत बाळ हा अगदी 3-4
चमचे जरी हे जे काही तुम्ही बनवलेलं आहे हे घेत असेल तरी सुद्धा ओके आहे. शिवाय सुरुवातीला तुम्ही जो काही आहार देत आहात हा तुम्हाला अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये देणंच गरजेचं असतं, कारण जर तो बाळाला पचला नाही किंवा त्यामुळे जर काही त्रास झाला तर तो त्रास सुद्धा कमी असेल. जर तुम्ही खूप जास्त पदार्थ दिला असेल तर त्याची जी रिॲक्शन आहे ही सुद्धा जास्त येईल किंवा बाळाला होणारा जो त्रास आहे हा सुद्धा जास्त असेल. एका वेळी एकच पदार्थ तुम्हाला बाळाला इंट्रोड्यूस करायचा आहे. म्हणजे जर आज तुम्ही बाळाला ऍपल इंट्रोड्यूस करणार असाल तर त्यामध्ये एक्स्ट्रा काहीही ऍड करायचं नाही. ऍपलची प्युरी तर फक्त ऍपलची प्युरीच तुम्हाला सुरुवातीला बाळाला द्यायची आहे, कारण जेव्हा तुम्ही खूप जास्त पदार्थ एकत्र करता किंवा 3-4 पदार्थ एकत्र करून एखादा पदार्थ जर तुम्ही बाळाला देत असाल तर तो बाळाला पचवण्यासाठी खूप जास्त हेवी होतो. शिवाय जर बाळाला त्यामुळे काही त्रास झाला तर नक्की कोणत्या पदार्थामुळे बाळाला त्रास झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येत नाही. त्यामुळे ऑलमोस्ट बाळाला पहिला 1 ते 1.5 महिन्यापर्यंत सिंगल पदार्थ द्यायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही 2 वेळा द्यायला स्टार्ट करता तर त्यावेळी सुद्धा ऑलरेडी बाळाने जे पचवलेले पदार्थ आहेत तर ते तुम्ही एकत्रित करू शकता. शिवाय नेहमी फीड करत असताना तुम्हाला बाळाला बसवून जे काही पदार्थ आहेत हे खाऊ घालायचे आहेत. जर तुम्ही मांडीवरती झोपून बाळाला खाऊ घालत असाल तर त्यावेळी एकतर चोकिंग होऊ शकतं, झोपून बाळाला व्यवस्थित घेता येत नाही, हे पदार्थ बाळाला व्यवस्थित पचत नाहीत, गॅसेस होण्याचे चान्सेस सुद्धा खूप जास्त वाढतात. शिवाय हे जे काही खाणं आहे हे बाळाला इरिटेटिंग वाटतं, बाळ हा एन्जॉय करत नाही, त्यामुळे बाळाची खाण्यामधली जी गोडी आहे ही हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे नेहमी बाळाला एकतर तुम्ही सोफ्यावरती बसवू शकता, तुमच्या मांडीवरती बसवा किंवा फीडिंग चेअर हा बेस्ट ऑप्शन आहे ज्यामध्ये बसवून तुम्हाला बाळाला खायला देणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जेव्हा खायला देता तर त्यावेळी थोड्या वेळाने म्हणजेच अर्ध्या पाऊण तासाने तुम्हाला बाळाला 3-4 चमचे पाणी सुद्धा द्यायचं आहे. आता बऱ्याचदा हाही प्रश्न असतो की दिवसातून किती वेळा बाळाला खायला द्यायचं आहे. आता जोपर्यंत बाळ हा 3-4 भाज्यांच्या प्युरी 3-4 फळांच्या प्युरीज पचवत नाही किंवा बाळाला तुम्ही इंट्रोड्यूस करत नाही तोपर्यंत एकदाच बाळाला हा आहार तुम्हाला द्यायचा आहे. म्हणजे 7 महिने पूर्ण होईपर्यंत तुम्हाला ऑलमोस्ट एकदा आहार द्यायचा आहे. त्यानंतर बाळाचा इंटरेस्ट, बाळाची भूक, बाळाची आवड या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही 2 वेळा हे बाळाला हे जो काही आहार आहे हा देऊ शकता. तेही सकाळच्या वेळेमध्ये द्यायचं आहे. आता सकाळच्या वेळेमध्ये का द्यायचं आहे, कारण जो काही नवीन आहार बाळ घेतो आहे तो बाळाला व्यवस्थित पचतो आहे का, त्याची बाळाला ॲलर्जी तर नाही ना, या सगळ्या गोष्टी मॉनिटर करण्यासाठी आपल्याला दिवसभराचा वेळ असतो. आणि जर काही इमर्जन्सी आलीस किंवा काही मेडिकल हेल्प लागलीस तर तुम्ही ते वेळेमध्ये घेऊ शकता. जेव्हा तुम्ही नवीन आहार बाळाला देता तर सलग 3 दिवस तोच आहार तुम्हाला त्याच वेळेमध्ये बाळाला देणं अपेक्षित आहे. कारण हा जो आहार आहे हा बाळाला व्यवस्थित पचतो आहे की नाही किंवा त्याची काही ॲलर्जी तर नाही ना हे समजण्यासाठी ऑलमोस्ट 3 दिवस जातात. 3 दिवसानंतर तुम्ही नवीन पदार्थ बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. जर तो बाळाला व्यवस्थित पचला असेल किंवा कोणतीही रॅश वगैरे बाळाला दिसत नसेल, ॲलर्जिक साईन दिसत नसेल, बाळ हा हेल्दी आणि हॅपी असेल तर तुम्ही नवीन पदार्थ बाळाला इंट्रोड्यूस करू शकता. जेव्हा तुम्ही बाळाला वरचा आहार देता तर त्यानंतर बाळ खूप जास्त रडायला लागतो आहे का, बाळ झोपत नाही, बाळाच्या पोटामध्ये खूप जास्त गॅस होत आहे, बाळ उलटी करायला लागलेला आहे, बाळ जुलाब होत आहे, बाळाचं इनडायजेशनचा काहीतरी प्रॉब्लेम वाटतो आहे किंवा बाळाच्या शरीरावरती कुठेही पुरळ आलेले आहेत, रॅश आलेली आहे, स्वेलिंग आलेली आहे, बाळाला श्वास घ्यायला प्रॉब्लेम झालेला आहे, असं काहीही दिसत असेल किंवा यामधलं एक जरी साईन जरी दिसत असेल तरी जो आहार तुम्ही देत आहात तो बंद करायचा आहे आणि लवकरात लवकर मेडिकल हेल्प घेणं हे गरजेचं आहे. कारण ही सगळी जी लक्षणं आहेत ही ॲलर्जीची लक्षणं आहेत. तो जो आहार आहे हा बाळाला सूट होत नाही किंवा बाळाला त्याची ॲलर्जी असू शकते आणि त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेणं हे आवश्यक असतं. लक्षात घ्या, वरचा आहार दिल्यानंतर बाळाच्या पॉटीच्या कन्सिस्टन्सीमध्ये, वासामध्ये किंवा रंगामध्ये फरक होणं, फरक पडणं हे एक चांगलं साईन आहे. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही दिलेला पदार्थ बाळाला पचत नाही किंवा तो द्यायला नको. आतापर्यंत बाळ हा एकच आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क पीत होता, त्यामुळे रोज त्याची जी काही पॉटी होती ही सेम रंगाची, सेम कन्सिस्टन्सीची होती. आता जसं बाळ नवीन आहार घ्यायला लागला तर त्यानंतर हे जे काही पॉटीमध्ये चेंज होणं हे अतिशय नॉर्मल आहे. म्हणजे एका दिवशी जर तुम्ही गाजराची प्युरी बाळाला दिली तर बाळाच्या पॉटीमध्ये तुम्हाला गाजराचे किंवा थोडेसे लालसर ऑरेंज कलरचे असे जे काही दाणे आहेत हे दिसू शकतात. याचा अर्थ असा नाही की बाळाला गाजर पचलेलं नाही. जे काही तुम्ही 8-10 चमचे बाळाला दिले होते तर त्यापैकी जे थोडेफार जे आहे हे न पचलेला भाग आहे हा पॉटीमधून बाहेर आलेला आहे, पण बाकीचं जे गाजर आहे हे बाळाने व्यवस्थित पचवलेलं आहे. आणि हे प्रत्येक वेळी होतं. बाळाचं डायजेशन हे अजून मॅच्युअर होत आहे आणि ते हळूहळू मॅच्युअर होणार आहे. जेव्हा तुम्ही वेगवेगळे पदार्थ द्यायला लागेल त्यानंतर ते व्यवस्थितरित्या मॅच्युअर होईल. परंतु एखादा पदार्थ दिल्यानंतर बाळाची पॉटी चेंज झाली म्हणून तो द्यायचा बंद करायचा नाही. जोपर्यंत बाळ हा हेल्दी आहे, हॅपी आहे, ऍक्टिव्ह आहे
तोपर्यंत बाळाच्या पॉटीच्या रंगाबद्दल किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्हाला काळजी करण्याचं अजिबात कारण नाही. बाळाला जर गॅस होत असेल तर त्यावेळी तुम्हाला पाण्याचं प्रमाण थोडं वाढवायचं आहे, बाळाला डमी टाइम द्यायचा आहे, सकाळच्या वेळेमध्ये हे जे पदार्थ आहेत हे देणं गरजेचं आहे. यासोबतच बाळ जोपर्यंत 7-7.5 महिन्याचा होत नाही तोपर्यंत बाळाच्या आहारामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे स्पायसेस किंवा मसाले ऍड करायचे नाहीत. मग ते हळद असू द्या, जिरे असू द्या किंवा हिंग असू द्या, याची बाळाला गरज नाही. जसं बाळाचं डायजेशन मॅच्युअर होतं किंवा तुम्ही भाज्यांच्या प्युरी वगैरे बाळाला द्यायला स्टार्ट करता किंवा धान्य स्पेशली बाळाला देता, तर त्यावेळी तुम्ही त्या खिमटीमध्ये किंवा एखादी खिचडी बनवता तर त्यामध्ये ते ऍड करू शकता. पण यासाठी ऑलमोस्ट 7.5 महिने तरी पूर्ण होणं हे गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्वाची आणि शेवटची टिप म्हणजे बाळाला तुम्हाला नेहमी वेगवेगळा आहार देत राहायचं आहे. बाळाला जेवढ्या वेगवेगळ्या चवी मिळतील, वेगवेगळं टेक्स्चर मिळेल, दिसायला तो आहार वेगवेगळा असेल, रंगीबेरंगी असेल, तेवढं बाळाचं जे न्यूट्रिशन आहे हे पूर्ण होणार आहे. बाळाला खाण्याची गोडी लागणार आहे, त्यामुळे बाळाचं वजन सुद्धा वाढणार आहे. जर एकच एक आहार तुम्ही बाळाला देत असाल तर त्यामधून मिळणारं जे पोषण आहे हे लिमिटेड आहे. भले बाळ तो कितीही आवडीने खाऊ द्या, परंतु तुम्हाला बाळाला वेगवेगळ्या चवी देणं हे गरजेचं आहे. आणि हेच एक पिरियड असतो, हाच एक काळ असतो की ज्या काळामध्ये बाळ या वेगवेगळे टेक्स्चर, वेगवेगळ्या चवी ग्रास्प करणं किंवा त्याचं डायजेशन आहे, इम्युनिटी आहे, हे त्यानुसार बूस्ट होत असते किंवा त्यानुसार डेव्हलप होत असते. आणि म्हणून या दरम्यान तुम्हाला बाळाला व्हरायटी ऑफ फूड देणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगते की बॅलन्स डाएट इज नथिंग बट व्हरायटी ऑफ फूड. आणि म्हणूनच वेगवेगळे फळं, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळी धान्य तुम्हाला बाळाला देत राहायचं आहे. फक्त त्या योग्य त्या क्वांटिटीमध्ये, योग्य त्या वेळेमध्ये, योग्य त्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही जर देत असाल तर बाळ हा अगदी आवडीने खाईल. या काही गोष्टी होत्या बाळाच्या पहिल्या आहाराबद्दल. सो आय होप या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील आणि तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका आहेत तर त्याची सगळी उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.